त्यानंतर आम्ही सर्व मित्र धबधबा बघण्यासाठी खाली उतरायला लागतो. समोर बघतो तर काय विशालकाय धबधबा जो पडतोय आणि एक अनुभूती देतोय त्याच्या अस्तित्वाची. त्याच्यानंतर आम्ही सर्व मित्र त्याच्या खाली अंघोळ करण्यासाठी उभे राहतो. अरे वा, काय थंडगार पाणी आहे. शरीराला जणू बर्फाचा स्पर्श झाल्यासारखं वाटतं. पण हा अनुभव खूपच अप्रतिम आहे. शहराच्या दगदगीत आपण किती थकलो असतो, पण इथे या धबधब्याखाली उभं राहिलं की सगळं थकवा नाहीसा होतो. प्रत्येक पाण्याचा थेंब अंगावर आदळतोय आणि मनातली सारी धूळ धुवून टाकतोय. खरं सांगायचं तर हे पाणी फक्त अंग धुत नाही तर मनालाही स्वच्छ करून टाकते. आजूबाजूला हिरव्या झाडाचा नजारा, पक्ष्यांचे आवाज आणि या धबधब्याचा गडगडाट सगळे मिळून ही जागा एखाद्या स्वर्गासारखी वाटते. तर मित्रांनो, आमची आजची मडेघाट धबधब्याची सफर इथं संपते. पुण्यापासून साधारणतः 60 ते 65 किलोमीटरवर मडेघाट धबधबा आहे. पावसाळ्यात इथे खूप सुंदर नजारे बघायला मिळतात. इथे यायला तुम्ही कार किंवा बाईक वापरू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, पावसामुळे रस्ते खराब असतात, त्यामुळे काळजी घ्यायची. आम्हाला हा अनुभव खूप आवडला आणि तुम्हीही एकदा तरी इथे जरूर या. पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी एका नवा प्रवासात भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.